नमस्कार मित्रांनो, तर आज गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमा आहे, तर आमच्याकडे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आघाडीचा सण साजरा करतात। तर आज मी सांध्याच्या 9 पात्या तयार करून घेतल्या, त्यानंतर कणकीचे 9 दिवे आणि बेसनाचे 9 वडे। कोणी बेसनाचे पण वडे बनवतात आणि मुंगाच्या डाळीचे पण वडे बनवतात। आमच्याकडे सर्व 9 दिवे आणि पात्या आणि वडे हे बनवतात। तुमच्याकडे आखाडीचा सण कोणत्या पद्धतीने साजरा करतात ते मला कमेंट्समध्ये तुम्ही सांगा। आमच्याकडे या पद्धतीने आखाडीचा सण साजरा करतात। सर्व 9 आम्ही घेतो आणि नैवेद्यासाठी आपला थोडासा भात घेतला आहे। आणि अशा पद्धतीने आखाडीचा आपला पारंपरिक सण अशा पद्धतीने मी तयार करून घेतला। प्रत्येकांना आणि प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने आखाडीचा सण आपल्या परीने साजरा करतात। आमच्याकडे या पद्धतीने गुरुपौर्णिमा म्हणा किंवा आखाडीचा सण आम्ही अशा पद्धतीने साजरा करतो। आणि हो, सांध्याच्या पोळ्या म्हणजेच काय असते हे तुम्हाला मी माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते। त्या पोळ्या तयार करताना म्हणजे त्या पोळ्या मी तयार केलेल्या आहे, पण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते दिसणार की मी कशा पद्धतीने सांध्याच्या पोळ्या तयार केलेल्या आहे आणि सांधा म्हणजे काय असते। अशा पद्धतीने 9 दिवे आपण लावलेले आहे आणि आपला आखाडीचा सण हा अशा पद्धतीने मी साजरा केला। माझं छोटंसं मंदिर तर मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। सुखरूप राहा आणि स्वस्थ राहा।